मी गेल्या वर्षी. लिंबूवर्गीय फळांमध्ये लिंबू, मोसंबी, संत्रा हे वेगवेगळे फळं येतात. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी शेतकरी ज्यावेळेस माल घेतो तर त्याच्या मनामध्ये एक आशंका असते की ह्यावेळेस त्याला उत्पन्न किती होईल. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न त्याच्या उत्पादनावर अवलंबून असतं. फळबाग सोबतीची टीमची हा प्रयत्न असतो की शेतकऱ्याचं उत्पादन वाढवून द्यायचं. आता उत्पन्न तर बाजारभाव जो आहे त्याच्या हिशोबाने उत्पन्न होतं, पण शेतकऱ्याचं जर उत्पादन वाढलं तर शेतकऱ्याला उत्पन्नसुद्धा वाढीची एक शाश्वती येऊन जाते. आपण आज अडूळच्या जवळ सांजखेडा गावामध्ये विजय मुळे, अजय मुळे यांच्या बागेत आलेलो आहोत. आपण आज लिंबाच्या फळाचं क्वालिटी वाढवणं, त्याचं वजन वाढवणं, साईज वाढवणं याच्यासाठी आपण ट्रीटमेंट घेणार आहोत. योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि ॲक्च्युली आपण आज ते म्हणतील त्या झाडाच्या फळाचं आपण वजन घेऊयात आणि पुढच्या वेळेस त्याच फळाच्या बाजूच्या फळाचं आपण वजन घेऊयात. तर त्यांनाही विश्वास येईल की आपल्या फळाचं वजन किती वाढलं आहे आणि त्या हिशोबात त्यांना एक ॲव्हरेज काढणं सोपं होऊन जाईल. तर एक कोणतंही लिंबू तुम्ही घ्या, तुम्हाला जे वाटतं. तीन साईजची लिंब काढायची आपल्याला. छोटी साईज, मीडियम साईज आणि मोठी साईज. तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठली काढा, पण झाड लक्षात ठेवा. नंतर मार्किंग करून ठेवा. समोर घेऊ. चला. यस. लक्षात राहील असं झालं. तर हा 100 झाडांचा बाग आहे लिंबांचा. तीन टाईपची फळं काढा तुमच्या हाताने. आपण इथं वेट करून देऊ. एक लहान, एक मध्यम आणि एक मोठं. तर हे आपलं शेवटचं झाड आहे. तर याचं आपण वजन करूयात सगळ्यांचं. हे सगळ्यात छोटं आहे 5 ग्राम. याचं 5 ग्राम वजन आहे. त्याच्यापेक्षा थोडं मोठं, याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे, 14 ग्रामचं आहे. त्याच्यापेक्षा मोठी साईज. चांगल्या क्वालिटीचं आहे, ठिकाणात आहे. 21 ग्राम. 21 ग्रामचं. हे सगळ्यात मोठं फळ आहे. आता हे सगळ्यात मोठं फळ आहे बागेत. 22 ग्रामचं. नाही, म्हणजे 5 ग्रामपासून 22 ग्रामपर्यंत 23 आपण 4 फळांचं वजन घेतलेलं आहे. आता आपण शेतकऱ्याशी चर्चा करूयात की त्यांची काय अपेक्षा आहे, किती वजन वाढावं असं त्यांना वाटतं. राम राम सर. आता आपण हे फळं घेतलेले आहेत 4 साईजचे 4. आणि आमचा विषय असा आहे की आता पाऊस पडेपर्यंत जे लिंबूला मार्केट आहे ते पाऊस पडेपर्यंत हा बाग मार्केटला गेला पाहिजे तोडून. पण याला साईज कमी असल्यामुळं आपल्याला नेता येत नाही आज. आणि विषय असा आहे, साईज जर आली तर आपला फायदा आहे आणि साईज जर कमी राहिली तर तोटा आहे. मग 1 किलो जास्त फळं बसत आहेत सरासरी. याच्यामध्ये आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबाला भाव किती असतो शेतकऱ्यांना पण माहीत होईल. आज 100 ते 180 रुपये किलोपर्यंत. जशी तुमची क्वालिटी असेल तशी मार्केटला रेट लागते. वेगळ्या वेगळ्या मार्केटची वेगळे रेट आहेत. पण 10-20 रुपयाचा 25 रुपयाचा फरक असू शकतो. याला जे आता बहाराचे नियोजनामध्ये आपण काय काय करतात? पाणी अजून त्याच्यासोबत खताचं काही व्यवस्थापन असतं? मिक्सर डोस देतो ना आपण, मिश्र डोस टाकून द्यायला. हो. बरं. आणि पाणी तुमचं सगळं फ्लड नसतं? पाणी. हा. आता मागचा किती माल झाला होता आपल्याला? मागचा माल आता आपली 100 झाडाची बाग आहे. तर
आपण याच्यात 1300 किलोपर्यंत माल निघाला आणि 80 रुपये ते 120 रुपये मार्केटपर्यंत आपण तो मार्केटला विकला. आता काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता आता काय आपली वाटतं? अपेक्षा अशी आहे फूट की कशी होती मागच्या वेळी? एवढीच नाही, होती का फूट याच्यापेक्षा? सेम आहे, बरं. फूट सेम आहे हम्म. आणि वर्षातून ही शाही शरबती जाते. बरं. तर याच्यात असं काही नाही तर वर्षात एकच पीक घ्यायचं किंवा दोनच आहे असं काही नाही. मार्केट ऋतूच्या हिशोबानं कमी अधिक बदलत असतात, हम्म. पण माल जो येतो ॲव्हरेज कंटिन्यू 24 तास 12 महिने याला पीक आहेच. बरं. मग आता यावर्षी काय अपेक्षा वाटते? आमच्याकडून काय अपेक्षा आहे? यावर्षी अपेक्षा अशी आहे की आता आपण पाणी याला काळीची जमीन आहे, 8 दिवसाला मुबलक पाणी देतोय, पण याच्यात तुमच्या पद्धतीनं मला कसा ॲव्हरेज वाढून हा माल लवकरात लवकर साईज येऊन किती दिवसात मार्केटला नेता येतो याच्याकरता तुम्ही काय द्याल ते सांगा. आता आपण याला साईजसाठी जे देणार आहे हां. त्या औषधीतून आपल्याला एक 15 दिवसात माल काढता येईल. म्हणजे आज 16 तारीख आहे, 1 तारखेपर्यंत तुम्ही त्याला मार्केटमध्ये टाकू शकता. आणि आपण वेट त्याच्यामुळेच घेतलंय की आपण जे 15 दिवसामध्ये ट्रीटमेंट करणार आहे, एकच ट्रीटमेंट करणार आहे आपण. बरं. तुम्ही पाणी दिल्यानंतर ती औषधी आपल्याला जमिनीतून टाकायची आहे रिंगणद्वारे. ओके. सर्व मुळांपर्यंत ती पोहोचणं गरजेचं आहे, कारण ती पोहोचण्यासाठी जमिनीत ओलं असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ती टाकल्यानंतर एक 15 दिवसात आपण बऱ्यापैकी साईज देऊ. त्याच्यामुळेच आपण वेट घेतला. बरं. 15 दिवसानंतर आपण रिझल्ट व्हिडिओ काढू. म्हणजे जे तुम्हाला मार्केटमध्ये फळं न्यायची 1 तारखेला त्या वेळेत मग आपण एक व्हिडिओ काढू. त्यावेळी आपण या टाईपची जी फळं घेतली आपल्या व्हिडिओमध्ये आहेच ते आता. त्याला जमिनीतूनच सोडायचं आहे फक्त. आज आपण 16 एप्रिलला हा व्हिडिओ बनवतोय हो. आणि त्यानंतर 15-20 दिवसानंतर आपण परत चालेल ना. इथं त्यावेळेस बागामध्ये मग येऊन आपण आणि ह्याच झाडाचं ह्याच झाडाचं आपण आणि ह्याच बाजूच्या फांदीचं, म्हणजे असं बी नाही की आपण दुसरीकडे काही मोठे फळं शोधायचे. चालतं ना. राजाराव, तुमचा काय अनुभव आहे शेतीचा? माझं म्हणणं असं आहे, वय सगळं टेम्परेचरवर अवलंबून आहे ना. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, आता अजून टेम्परेचर वाढणार आहे. मला तर वाटतं आमच्या 8 दिवसातच जास्त ऊन वाढलं इकडे. आतापर्यंत कमीच होतं. तर टेम्परेचरचा काही परिणाम होईल का नाही त्याच्यावर? नाही, पण टेम्परेचर जर वाढलं तर फळाला मालभाव पण चांगला मिळत असेल, कारण लोक जास्त पाण्याचं मग shortage आहे ना. लिंबू पाण्याचं सरबत shortage आहे पितात. ना. हा, पाणी कमी आहे ना. अच्छा. पाणी कमी, पण तुम्ही मुबलक पाणी ठेवताय ना बागेत. नाही ना, एवढं मुबलक नाही. माझ्या मते तर असं आहे, हम्म. जिथं काळीची जमीन आहे हम्म. आणि तिथं 10 ते 12 फुटाच्या पुढे जर मुरम असेल हम्म. तर तिथं मोसंबीला इतकं काही पाणी लागत नाही. नाही लागत. काय नाही. फक्त तुम्ही काय करताय, आज समजा आठवड्यात 4 तास मोटर चालवता, तुम्ही 3 दिवसाला 1 तास पाणी द्या. बरोबर. म्हणजे त्याचं झाडाचं पण माणसासारखंच आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर 8 दिवस पाणी प्यायला दिलं नाही मग नंतर 1 बकेट भरून दिली तर चालेल का? नाही चालणार. मग त्याच्यामुळे जास्तीचं पाणी 8 दिवसाला देऊन पण उपयोग होत नाही. बरोबर. तुम्हाला रोज जेवढं पाणी लागतं ना तेवढं रोजच द्यायला पाहिजे किंवा तिसऱ्या दिवशी तरी द्यायला पाहिजे. हो, जसे तुमची वापसा कंडिशन होती. वापसा कंडिशन म्हणा किंवा 8 दिवसाला जर तुम्ही 5 तास मोटर चालवताय तर 1 दिवस 1 तास चालवा. हो, तर तेवढं ही पाणी. खरं मोसंबीची ही गरज जास्तीची आहे. लिंबू वगैरे म्हणजे मग तुम्ही कुठले फळबाग असन त्याला ज्या डोसची गरज नाही तो डोस टाकून शेतकरी जास्त खर्च करतोय आणि ज्याची गरज नाही ते टाकून तुम्हाला त्याचा उपयोग होत नाही. पण कोणाचा तरी सल्ला घेऊन आपल्याला ती बाजू माहीत नाही, तर ते सल्ला घेऊन त्याच्यात खर्चही सुद्धा कमी होऊ शकतो. पण योग्य वेळेवर पण करणं. योग्य वेळेला त्याचं महत्व आहे. बरोबर. आणि ते उत्पादनात निश्चित वाढ होईल. उत्पन्नात निश्चित वाढ होणार. बरोबर. आणि राहायला तुमचा विषय एवढा करून पण जर तुम्हाला उत्पन्नात वाढ नाही दिसली ती नैसर्गिक आपत्ती समजा तुम्ही. बरोबर. कुठंतरी काय? हा हा, बरोबर बरोबर. नाही, आणि नैसर्गिक आणि जर आपत्ती समोर वेळेवर कोणाचं केलं काही ना, चालत नाही. बरोबर आहे. चालतच नाही. पण आपल्या पण प्रतीने आपल्या जेवढं आपण पद्धतीनं प्रयत्न करू आपण शकतो ते वेळेला आपल्याला किती करायला महत्व देता येईल हम्म. हे नियोजन करणं गरजेचं आहे. वेळेवर केल्यानंतर आपल्याला निश्चित हो. त्याचा फायदा होणार. नैसर्गिक आपत्ती आली तरी हा. त्यामध्ये आपलं नुकसान कमी होणार. कोणाचं 100% झालं तर आपण 75% चांगले राहू शकतो. आपलं 20% 25%च नुकसान होऊ शकतं. हो, बिलकुल. वेळेवर करायचं तेवढंच आणि महत्त्व. उत्पन्न जरी कमी निघालं पण झाडाचं स्टोरेज झाडाची चांगलं राहील स्टोरेज ना. चांगले राहील, क्वालिटी चांगली राहील, लाईफ जास्त मिळू शकते तुम्हाला त्या बागाची. बरोबर. नुसतं उत्पादन घेऊन नुसतं नाही, उत्पादन- झाडाची पण झाडं आपण. जर चांगले नसेल तर लाईफ- मग झाड उत्पन्न जगलं घेता पाहिजे कशाचं? ना. बरोबर. झाडाचं आयुष्य वाढलं पाहिजे. आयुष्य वाढलं. आता चालतं, ठीक आहे, आपण एखाद्या आज- वर्षी 19-20 होऊ शकतं, पण पुढच्या वर्षी तुम्ही ही बाग काढल्यानंतर एवढी बाग थोडी लावू शकता. नाही ना. छोटंच झाड लावावं लागेल ना, पुन्हा तुम्हाला 10 वर्षी 15 वर्षी वेट करावं लागेल एवढं झाड व्हायला. तर बरोबर. त्याच्याकरता आजच तुम्ही थोडसा की 10% वाटा जर त्याच्यात खर्चाचा ठेवला आणि नियोजन पद्धतीने ठेवला तर शेतकरी सक्षम होऊ शकतो. बिलकुल. बरोबर. एकदम योग्य मेसेज दिलेला आहे तुम्ही आज शेतकऱ्यांना. चालेल. चला, तर तुमचं सगळ्यांना बेस्ट ऑफ लक
तर आपण आज आहे 16 एप्रिल. तर आपण बरोबर 5 ते 6 मेला आपण नाही एक नाही एक मे. एक मेला एक मे ते 15 5 मे. दिवसानंतर 1 मे ते 5 मे मध्ये हा समजा. 1 मे ते 5 मेच्या दरम्यान आपण परत ह्याच झाडाचं ह्याच फांदीच्या फळांचे वजन काढू घेऊयात. चालेल. धन्यवाद सर.